नमस्कार, मी प्रवीण. लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खूप दिवसांपासून या संबंधित कोणतेही अपडेट नव्हते, कोणताही GR आलेला नव्हता. परंतु आता फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाबाबत एक GR आलेला आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल. तर हा आलेला GR आपण पाहून घेऊया. त्यामध्ये नक्की काय माहिती दिलेली आहे हे सुद्धा आपण समजून घेऊयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR कशा बाबतीत आहे हे इथं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हा GR कधी काढलेला आहे तर दिनांक 24 मार्च 2026 चा हा GR आहे. या GR मध्ये महत्वाची माहिती काय आहे हे जाणून घेऊया. हा जो GR आलेला आहे त्या GR मध्ये इथे आपल्याला एक माहिती पाहायला मिळते. वित्त विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे फेब्रुवारी 2026 येथे आपल्याला पाहायला मिळते. माहे फेब्रुवारी 2026 फक्त फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाबाबतच येथे दिलेला आहे. 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी 2235D 767 या लेख शीर्षकाखाली 31 सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये 277.26 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या GR मध्ये आपल्याला पाहायला मिळते की कोणत्या महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे, तसेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी किती निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे याची माहिती आपल्याला इथे मिळते. तर ही माहिती या GR मध्ये दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी वितरणाचा GR आल्यानंतर काही दिवसातच वितरण होण्यास सुरुवात होते. तर लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईल. तसेच महत्त्वाचे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींची EKYC चुकली होती त्यांनी त्यांच्या EKYC मध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी. 31/3/2026 ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची EKYC दुरुस्ती करून घ्यावी तसा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.